आता समोर आलाय समाधी सोहळा माझ्या ज्ञानोबरायांचा, तोंडावरती येऊन ठेपलाय. कार्तिक वद्य त्रयोदशीला जर आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलं तर ज्ञानोबरायांवरती प्रेम करणारे किंबहुना वारकरी संप्रदायातील सगळेचे सगळे परमार्थ स्नेही व्यक्तिमत्व तिथे येऊन पोहोचलेले असतात. कार्तिक वद्य त्रयोदशीला बरोबर मध्यान्ह काळाला किती दगडाच्या काळजाचा माणूस जरी असला तरी ढसढसा रडतो. याचं कारण एकच आहे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. काय जीवन असेल ज्ञानोबरायांचं माझ्या. लहान असताना मायबापाने निघून जावं, राहायचं कुठं, करायचं काय, खायचं काय, काहीच माहिती नव्हतं. अशा वयामध्ये जबाबदारी खांद्यावरती पडावी आणि आपल्या मुलांची मुंजी झाली पाहिजे, आपल्या मुलांना समाजाने स्वीकारलं पाहिजे, हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून मायबापाने देहांत प्रायश्चित्त करावं. आणि देहांत प्रायश्चित्त केल्यानंतर मुक्ताबाईने सकाळी सकाळी उठावं आणि मोगऱ्याच्या झाडाखाली बसलेल्या ज्ञानोबरायांपर्यंत जाऊन पोहोचावं आणि ज्ञानोबरांना विचारावं, ज्ञान दादा, अरे सकाळी उठता क्षणी आईची नजर पडते रे दादा माझ्यावरती. आईचे प्रेमाचे वात्सल्याचे बोल कानावरती पडतात, मुक्ती म्हणून आवाज कानावरती येतो. आज उठता क्षणी आईचा आवाज कानावरती पडला नाही रे दादा. दररोज उठता क्षणी बाबांची कृपादृष्टी होते. बाबा मायेने खऱ्या अर्थाने मस्तकावरून हात फिरवतात, जवळ घेतात, मांडीवरती बसवतात. ते मांडीवरती घेणारे वडील दिसत नाहीत. आज ज्ञानोबरायांना विचारावं आणि ज्ञानोबरायांनी मुक्ताबाईला जवळ घ्यावं. 6 वर्षाच्या मुक्ताबाई, ऐका मंडळी, एवढा प्रसंग सांगतो आणि थांबतो, ऐका. आई वडील गेले तर ज्ञानोबराय 10 वर्षाचे होते. आई वडील गेले तर सोपान काका 8 वर्षाचे होते. आई वडील गेले तर मुक्ताबाई 6 वर्षाच्या होत्या. 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांजवळ यावं. ज्ञानोबरांना विचारावं, दादा आई दिसत नाही, बापाही दिसत नाही, कुठे गेले आई बाबा. ज्ञानोबरांनी जवळ घ्यावं, मुक्ताबाईला पोटाशी कवटाळावं आणि पोटाशी कवटाळून मुक्ताबाईला सांगावं, मुक्ते, आपली आई आणि आपले बाबा अशा ठिकाणी निद्राधीन झाले की त्या ठिकाणावरून त्यांना परत कोणीच आणू शकत नाही. सगळ्यांना जवळ घ्यावं आणि सांगावं. सांगता क्षणी सगळ्यांच्या मनाची अवस्था होती, आता माय मेली, बाप गेला, माय मेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता
मायाही गेली आणि बापही गेला. आणि विश्वाच्या मालकाला हात जोडावे, देवा आता आमची सगळ्यांची चिंता, सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावरती आहे. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. एक वाक्य जाता जाता सांगून जाईल मंडळी, ऐका. मायबाप तुमचे आमचे असो, पुन्हा एकदा ऐका. मायबाप तुमचे आमचे असो, किंबहुना मायबाप संत महात्म्यांचे असो, ज्या दिवशी कुटुंबामधून माय नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून नाहीसं होतं ना, त्या दिवशी कुटुंबामध्ये किती जरी व्होल्टेजचे दिवे लावले, मरकुरी बल्ब लावल्या, नवे नवे तर लाखो करोडो मेणबत्त्या जरी लावल्या, तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो माय आणि बाप गेल्याचा अंधार असतो. आणि तोच अंधार माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये पडला होता. मायबाप नसताना गावामध्ये मधुकरी आणण्याकरता जावं, तर गावातल्या लोकांनी छळ करावा, मिळालेल्या मधुकरीमध्ये काठी टाकावे, माती टाकावी, मिळालेली मधुकरी माती मोल करावी. रागा संतापात ज्ञानोबरांनी खऱ्या अर्थाने कुठेपर्यंत येऊन पोहोचावं, कुठेमध्ये आल्यानंतर ताटी बंद करावे आणि क्रोधामध्ये स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण करायला सुरुवात करावी. आणि ज्ञानोबरांच्या मनामध्ये क्रोध असताना आणि स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण करत असताना अशा अवस्थेमध्ये 6 वर्षाच्या मुक्ताबाई आपल्या भावंडांचे पंचे धुण्याकरता इंद्रायणी मातेच्या काठावरती गेलेल्या होत्या. इंद्रायणी मातेच्या काठावरती गेलेल्या असताना पंचे धुवत असताना अचानक निसर्ग कालचक्र बदललेलं बघितलं आणि मनातल्या मनात विचार केला, ज्या अर्थी निसर्ग कालचक्र बदललेलं दिसतंय त्या अर्थी कोणीतरी योगी महात्मा स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण करतोय. कोण आहे हे पाहण्याकरता आहेतच इंद्रायणी मातेच्या काठावरती मुक्ताबाईंनी योग ध्यान लावावं आणि योग वाटेद्वारे अंतर्दृष्टीने जाणावं. हा दुसरा तिसरा कोणी नसून हा कोणी आपला भाऊ आहे. आपल्या भावाला थांबवावं हा हेतू मनामध्ये ठेवून आहे त्याच काठावरती मुक्ताबाईंनी स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण करायला सुरुवात करावी. आणि ज्ञानोबरांच्या अगोदर मुक्ताबाईंनी स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण केलं. तुम्ही म्हणाला महाराज ज्ञानोबरांचं वय 10 वर्षाचं आणि मुक्ताबाईंचं वय 6 वर्षाचं, तरी सुद्धा ज्ञानोबरांच्या अगोदर मुक्ताबाईंनी कसं काय प्राणाचं उत्क्रमण केलं? एक वाक्य जाता जाता घरी घेऊन जा. ज्ञानोबरांचं वय 10 वर्षाचं होतं आणि मुक्ताबाईंचं वय 6 वर्षाचं होतं. पण 10 वर्षाच्या भावाला समजावण्याकरता, 10 वर्षाच्या भावाला क्रोधातून बाहेर काढण्याकरता 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण अगोदर केलं. कारण ज्ञानोबराय फक्त योगी होते, पण मुक्ताबाई योग माया होत्या. विठ्ठल विठ्ठल योग माया मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांच्या अगोदर स्वतःच्या प्राणाचं उत्क्रमण करावं आणि ज्ञानोबरांना रोखण्याकरता, ज्ञानोबरांचा प्राण थांबवण्याकरता ज्ञानोबरांच्या नासिकेमधून आतमध्ये प्रवेश करावा, म्हणजे नाकामधून आतमध्ये प्रवेश करावा. नाकामधून आतमध्ये प्रवेश करता क्षणी ज्ञानोबरांचा प्राण हा कंठापर्यंत आलेला होता. आणि कंठापर्यंत आलेला प्राण आहे त्या जागी थांबावा याकरता मुक्ताबाईंच्या प्राणाने कंठामध्ये आडवं झोपावं आणि आडवं झोपून पहिला आवाज द्यावा. योगी पावन पावन मनाचा
मुक्ताबाईंच्या प्राणाने ज्ञानोबरांच्या कंठामध्ये आडवं झोपावं, ज्ञानोबरांना सावध करावं. दादा, अरे संपूर्ण जगाच्या अपराध जो पोटात घालतो तो योगी महात्मा, तो संत महात्मा, तो योगी कुठपर्यंत राग धरतात. विश्वपट ब्रह्मदुरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराने क्रोध बाजूला करावा आणि 6 वर्षाच्या लहान बहिणीने केलेला उपदेश, त्या उपदेशानुसार जीवन जगावं. किती पवित्रता असेल मंडळी. मुक्ताबाईंनी उपदेश केला, मुक्ताबाईंनी शिकवलं, तर मुक्ताबाईंचं वय होतं 6 वर्षाचं आणि ज्ञानोबरांनी आत्मसात केलं तर ज्ञानोबरांचं वय होतं 10 वर्षाचं. 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी सांगितलेली व्याख्या किंबहुना 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी केलेला उपदेश 10 वर्षाच्या भावाने ऐकावा. किती मन मोठं असेल ज्ञानोबरांचं. अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्यापेक्षा मोठी बहीण जरी असली तरी बहिणीचं मान्य केलं जात नाही. आपण सगळे जमीन जागा संपत्ती या गोष्टीमध्ये अडकला गेलो म्हणून आपल्याला सख्खी बहीण समजत नाही, सख्खा भाऊ समजत नाही, जवळजवळचे नातेवाईक समजत नाही. अहंकारामध्ये अटकल्यामुळे जवळजवळची माणसं आपल्याला समजत नाही. पण किती पवित्र नातं असेल माझ्या ज्ञानोबरांचं मुक्ताबाईंचं. 6 वर्षाच्या मुक्ताबाईने शिकवावं आणि 10 वर्षाच्या ज्ञानोबरांनी श्रवण करावं, ऐकावं, आत्मसात करावं. पण अलीकडच्या काळामध्ये तेवढं पवित्र नातं भावा बहिणीचं आपल्याला दिसत नाही. पण जाता जाता विषय आला म्हणून एक वाक्य तुमच्या मनापर्यंत पोहोचत आहे का. आता आपण जमीन जागा इस्टेट गाडी बंगला या गोष्टीमध्ये अडकलं पाहिजे नाही असं नाही, पण अडकत असताना या जन्मात मिळालेला भाऊ पुन्हा कोणत्या जन्मात मिळेल सांगता येत नाही, आणि या जन्मात मिळालेली बहीण पुन्हा कोणत्या जन्मात मिळेल सांगता येत नाही. म्हणून तेवढ्याच पवित्र नात्याने आपण जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी सांगावं, 10 वर्षाच्या ज्ञानोबरांनी श्रवण करावं आणि मुक्ताबाईंनी शिकवल्याप्रमाणे वयाच्या 21व्या वर्षापर्यंत माझ्या ज्ञानोबरांनी जीवन जगावं. संपूर्ण जनतेचे मन जिंकून घ्यावेत. आणि ज्या वेळेला कार्तिक वद्य त्रयोदशी आली त्यावेळेला ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या प्रत्यर्थ समाधी सोहळ्याची बातमी संपूर्ण जनतेमध्ये पसरावी. आणि जनतेमध्ये पसरल्यानंतर सगळ्याचे सगळे आनंदीतली महात्मी मंडळी, सगळेचे सगळे परमार्थ स्नेही मंडळी, वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम आदर आपुलकी मनामध्ये ठेवून जीवन जगणारी सगळीची सगळी मंडळी ज्ञानोबरांच्या दर्शनाकरता तिथपर्यंत येऊन पोहोचावी. कोणीतरी येतंय माझ्या ज्ञानोबरांच्या गळ्यामध्ये हार टाकतंय, कोणीतरी येतंय माझ्या ज्ञानोबरांच्या चरणाचं दर्शन घेतंय. ज्या समाजाने त्रास दिला होता तो समाज आज ज्ञानोबरांच्या दर्शनाकरता खऱ्या अर्थाने समोर उभा आहे आणि ढळढसा रडतोय. कोणीतरी येतंय ज्ञानोबरांच्या चेहऱ्यावरून हात फिरवतंय, कोणीतरी येतंय मायेचा हात मस्तकावरून फिरवतंय, कोणीतरी येतंय ज्ञानोबरांच्या चरणावरती नतमस्तक होतंय आणि ढळढसा रडताय. जसं नदीवरती गेल्यानंतर धरणावरती गेल्यानंतर आपण काहीतरी खाद्यपदार्थ माशांना टाकावा आणि दुभंगलेले सगळेचे सगळे मासे खाद्यपदार्थ पाहून सगळेचे सगळे क्षणार्धात एकत्र यावे, तशी ज्ञानोबरांची समाधीची बातमी पसरावी आणि सगळेचे सगळे चाहती मंडळी एकत्र यावे. हो, माझ्या ज्ञानोबरांच्या जाण्यामुळे घरातली बहीण रडत होती यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबरांच्या जाण्यामुळे सोपान काका रडत होते यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबरांच्या जाण्यामुळे ज्ञानोबरांचे मोठे बंधू गुरुस्थानी असणारे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा रडत होते यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबरांच्या जाण्यामुळे विटीवरच्या मालकाने ढळढसा रडावं आणि ढळढसा रडून खऱ्या अर्थाने शोक व्यक्त करावा. आणि शोक व्यक्त करत असताना ढळढसा रडत असताना रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, काहो धनी, काहो मालक, काहो स्वामी, काहो पती, अहो आजपर्यंत अनेक महात्म्य मंडळी गेले, त्यांच्याकरता रडताना तुम्हाला पाहिलं नाही, पण आज का रडतात. त्यावेळेला विश्वाच्या मालकाने दिलेलं उत्तर आहे, ऐक रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी. मी माझ्या डोळ्याने असा एकच योगी पाहिला, योग्यासारखा इथून मागे योगी झाला नाही, आताही योगी नाही आणि इथून पुढचा योगी होणार नाही. माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे, खऱ्या अर्थाने 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी समाधी घेतली. पण आजही जरी कार्तिक मध्य त्रयोदशीला जर आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलो तर ज्ञानोबरांकरता ढळढसा रडणारे लोक पाहायला मिळतात. त्याचं कारण एकच आहे, उत्तमची उरे मागे. आणि आता वारी आली आळंदीची. खऱ्या अर्थाने आपल्या मागे कामं असतात, धावपळ असते, साहजिकच आहे, पण खऱ्या अर्थाने ज्ञानोबरांकरता त्या वारीला जाणंही तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
ज्या ज्ञानोबाऱ्याने खऱ्या अर्थाने या पारमार्थाचा किंवा वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्या ज्ञानोबाऱ्यांना समाधिस्थ करण्याकरता खऱ्या अर्थाने तिथपर्यंत जाऊन पोहोचणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तो सुख सोहळा पाहण्याकरता, ज्ञानोबाऱ्यांना समाधिस्थ करण्याकरता एक श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिथपर्यंत जाऊन पोहोचणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. आता कार्तिक वैद्य त्रयोदशी आली. माझा सांगण्याचा मुद्दा एकाच्या अनेक महात्मा मंडळी निघून गेलेत, पण आजही जरी त्यांची आठवण काढली तर लोक ढळढसा रडतात. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यामध्ये नाही येतात, पण खऱ्या अर्थाने आजही जरी गड किल्ल्यांवरती जर गेलो तर गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आणि अंगावरती शहारे येतात. उत्तमची उरे कीर्ती मागे म्हणून जीवन जगत असताना असं काहीतरी जीवन जगा की आपण गेल्यानंतर देहरूपाने जरी निघून गेलो तरी कीर्तीच्या स्वरूपाने पाठीमागे शिल्लक राहिलो पाहिजे, असं काहीतरी जीवन जगा.